उत्तर प्रदेशात मृत्यूचं वादळ, महाराष्ट्रही धोक्याच्या उंबरठ्यावर. यूपीचा कहर, जळगावावर नजर. उत्तर प्रदेशात अचानक आलेल्या प्रचंड वादळी तुफानानं अक्षरशः आकार माजवलाय. काही मिनिटात शेकडो घरं उद्ध्वस्त झाली, मोठमोठी झाडं मुळासकट उन्मळून पडली, विजेचे खांब कोसळले आणि या भीषण आपत्तीत तब्बल 117 जणांचा मृत्यू झालाय, तर शेकडो लोक जखमी झाले. 100 ते 150 किलोमीटर वेगानं धावणाऱ्या या वादळाने उत्तर प्रदेशातील अनेक जिल्ह्यांना अक्षरशः झोडपून काढलंय. पण प्रश्न असा आहे की हे वादळ अचानक का आलं, आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे महाराष्ट्रातही अशीच परिस्थिती निर्माण होऊ शकते का? कारण सध्या महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमान धोकादायक पातळीवर पोहोचलंय. अकोला जवळपास 47 अंश सेल्सिअस, अमरावती जवळपास 46 अंश सेल्सिअस, वर्ध्यात 45 अंश सेल्सिअस, जळगावमध्ये 45 अंश सेल्सिअस, तर नागपूरमध्येही उष्णतेचा कहर सुरूच आहे. म्हणजेच महाराष्ट्रातही वातावरणात तीच परिस्थिती किंवा अस्थिरता तयार होते का जी उत्तर प्रदेशात झाली होती? आज आपण याचाच सविस्तर वैज्ञानिक आणि भौगोलिक आढावा घेणार आहोत. नमस्कार, मी स्नेहल चौधरी, आपण पाहतात LS मराठी. उत्तर प्रदेशमध्ये नक्की काय घडलं? उत्तर प्रदेशात आलेले हे वादळ सामान्य नव्हतं. हे फक्त पाऊस किंवा जोरदार वारा नव्हतं, तर हे एक सिव्हिअर थंडर स्टॉर्म सिस्टम होतं. म्हणजे अत्यंत तीव्र गडगडाटी वादळ. या वादळाची सुरुवात झाली ती प्रचंड उष्णतेपासून. वादळ येण्याच्या काही दिवस आधी उत्तर प्रदेशातील अनेक भागांमध्ये तापमान 40 ते 45 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचलं होतं. जेव्हा जमिनीवर इतकी उष्णता निर्माण होते तेव्हा जमिनीलगतची हवा प्रचंड गरम होते. गरम हवा हलकी असल्यामुळं ती वेगानं वरच्या दिशेनं जाते. यामुळे जमिनीवर कमी हवेच्या दाबाचं क्षेत्र तयार होतं. यालाच लो प्रेशर झोन म्हटलं जातं. आता निसर्गाचा नियम काय सांगतो? जास्त दाबाच्या प्रदेशातून हवा कमी दाबाच्या प्रदेशाकडे धावते, म्हणजेच आसपासची थंड आणि जड हवा त्या पोकळीला भरून काढण्यासाठी वेगानं तिकडे सरकते आणि इथूनच सुरू होतो वादळाचा खेळ. उत्तर प्रदेशातील वादळ इतकं भीषण होण्यामागे सर्वात मोठं कारण होतं 2 वेगवेगळ्या प्रकारच्या वाऱ्यांची टक्कर. एका बाजूला होती इराण आणि भूमध्य समुद्राकडून आलेली थंड आणि कोरडी हवा, जिला हवामानशास्त्रात वेस्टर्न डिस्टर्बन्स म्हटलं जातं, तर दुसऱ्या बाजूला बंगालच्या उपसागरातून आलेली बाष्पयुक्त दमट हवा. जेव्हा या 2 प्रणाली उत्तर भारतातील प्रचंड उष्ण वातावरणात एकमेकांवर आदळल्या तेव्हा वातावरणात स्फोटक अस्थिरता निर्माण झाली. वरच्या थरात थंड हवा, खालच्या थरात अत्यंत गरम आणि दमट हवा. ही परिस्थिती म्हणजे वादळासारखी परफेक्ट फॉर्म्युला होती. मग निर्माण झालं महाकाय काळे ढग. गरम आणि दमट हवा वेगानं वर गेल्यानंतर ती उंचावर जाऊन अचानक थंड झाली आणि तिचं रूपांतर झालं महाकाय काळ्या ढगांमध्ये. यांना क्युम्युलोनिंबस क्लाउड्स म्हटलं जातं. हेच ढग विजांच्या कडकडाट, मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यांसह जबाबदार असतात. मग सुरू झाला सर्वात मोठा धोकादायक टप्पा, डाऊन ड्राफ्ट, म्हणजे वरच्या थंड हवेचा जोरदार झोत जमिनीकडे कोसळणं. जेव्हा पाऊस खाली पडतो तेव्हा तो वरच्या थंड हवेला वेगानं जमिनीकडे ढकलतो. हा थंड हवेचा झोत जमिनीवर आदळल्यानंतर तो 4ही दिशांना ताशी 100 ते 130 किलोमीटर वेगानं पसरतो आणि काही क्षणातच संपूर्ण परिसर धुळीच्या प्रचंड वादळात बदलतो. आता महाराष्ट्राकडे वळूया, कारण सध्या महाराष्ट्रातली परिस्थिती ही चिंताजनक बनत चालली आहे. विशेषतः विदर्भ, खानदेश आणि मराठवाडा या भागांमध्ये तापमान सतत 44 ते 47 अंशाच्या दरम्यान आहे. म्हणजे जमिनीवर प्रचंड उष्णता निर्माण होते आणि हीच उष्णता वादळासाठी पोषक परिस्थिती तयार करू शकते. महाराष्ट्रात धोका कोणत्या क्षेत्रांना किंवा कोणत्या भागांना होऊ शकतो? विदर्भ, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर या भागांमध्ये कोरडी आणि तीव्र उष्णता आहे. इथे जमिनीवर हवा अत्यंत तापते आणि त्यामुळे लो प्रेशर झोन वेगाने तयार होतात. जर या भागात अचानक दमट वारे आले तर उत्तर प्रदेश सारखी धुळीची वादळं निर्माण होऊ शकतात. दुसरं, खानदेश आणि जळगाव. जळगावमध्ये तापमान 45 अंशांच्या पार गेलंय. हा भाग कोरडा आणि धुळीचा असल्यामुळं इथे जोरदार वाऱ्यांसोबत प्रचंड धुळीचं वादळ तयार होऊ शकतं. जमिनीवरील कोरडी माती आणि उष्णता वादळाचा वेग आणखी वाढवू शकते. मराठवाडा, लातूर, बीड, परभणी आणि छत्रपती संभाजीनगर या भागांमध्येही उष्णतेचा प्रभाव वाढतोय. इथेही अचानक मेघगर्जनेसह वादळ येण्याची शक्यता असते, विशेषतः मे महिन्याच्या शेवटी. मुंबई आणि कोकण. मुंबईची परिस्थिती मात्र थोडी वेगळी आहे, कारण इथं अरबी समुद्र जवळ आहे. समुद्रातून सतत बाष्पयुक्त हवा किनाऱ्याकडे येत असते, म्हणून इथं धुळीचं वादळ कमी, पण मुसळधार पाऊस, अतिवेगवान वारे आणि विजांचा धोका अधिक असतो. तापमान वाढल्यावर समुद्रातील ओलावा तो वातावरणात वेगाने मिसळतो आणि अचानक काळे ढग तयार होतात. त्यामुळे काही मिनिटातच हवामान पूर्ण बदलू शकतं. महाराष्ट्रात अशी परिस्थिती तयार होऊ शकते. यामागे 3 मोठी कारणं आहेत. एक म्हणजे हीट वेव्ह, सतत वाढणारं तापमान. 45 अंशांच्या पुढे जाणारा पारा जमिनीवर प्रचंड उष्णता निर्माण करतो. दुसरं म्हणजे मॉइश्चर, yani बाष्प, अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातून येणारे दमट वारे हे वातावरणात ओलावा वाढवतात. तिसरं म्हणजे प्री मान्सून ऍक्टिव्हिटी, मान्सून पूर्व वारे.
मे महिन्याच्या शेवटी वातावरणात मोठे बदल सुरू होतात. गरम हवा आणि समुद्रातील बाष्प एकत्र आल्यावर वादळासाठी आवश्यक ऊर्जा तयार होते. मग महाराष्ट्रात उत्तर प्रदेशासारखं वादळ येऊ शकतं का? हवामान तज्ज्ञ काय सांगतात? तज्ज्ञांच्या मते महाराष्ट्रात उत्तर प्रदेश सारख्या प्रचंड विध्वंसक वादळाची शक्यता कमी असली तरी स्थानिक पातळीवर तीव्र थंडरस्टॉर्म, धुळीचं वादळ, विजांचा कडकडाट आणि अतिवेगवान वारे निर्माण होऊ शकतात, विशेषतः विदर्भ आणि खानदेश भागात. कारण इथली उष्णता आणि कोरडे वातावरण वादळाला अधिक धोकादायक बनू शकतं. आणि त्यामुळे नागरिकांनी काय काळजी घ्यावी तर उन्हाळ्यात दुपारनंतर अचानक हवामानात बदलत असेल तर आकाशात काळे ढग जमा होत असतील किंवा जोरदार वाऱ्यांची चाहूल लागत असेल तर त्वरित सतर्क व्हा. मोठ्या झाडांखाली उभं राहू नका. जुन्या किंवा कमकुवत इमारतींपासून दूर राहा. विजा कडकडत असेल तर मोबाईल चार्जिंग टाळा. मोकळ्या मैदानात उभं राहू नका. वाहन सुरक्षित ठिकाणी पार्क करा. हवामान खात्याचे अलर्ट सतत तपासा. शेतकऱ्यांनी विजांच्या वेळी शेतात काम टाळावं. तज्ज्ञांच्या मते अशा प्रकारच्या अचानक आणि तीव्र हवामान घटनांमध्ये वाढ होण्यामागे क्लायमेट चेंज हाही एक मोठा घटक आहे. जागतिक तापमान वाढत असल्यामुळे उष्णतेच्या लाटा अधिक तीव्र होत आहेत. समुद्रातील बाष्प वाढते आणि वातावरण अधिक अस्थिर बनत चाललंय. म्हणूनच आता केवळ पाऊस किंवा उन्हाळा एवढाच विषय राहिलेला नाहीये, तर हवामानातील टोकाचे बदल हा मोठा धोका बनत चाललाय. उत्तर प्रदेशातील हे वादळ हे केवळ नैसर्गिक आपत्ती नव्हती, तर ती एक गंभीर चेतावणी होती. प्रचंड उष्णता, कमी हवेचा दाब, समुद्रातून येणारा बाष्प आणि वेगवेगळ्या वाऱ्यांची टक्कर हे 4 घटक एकत्र आले आणि काही क्षणातच मृत्यूचं वादळ तयार झालं. त्यामुळे पुढील काही दिवसात हवामानात अचानक बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. म्हणूनच सतर्क राहणं अत्यंत गरजेचं आहे. कारण निसर्ग इशारा देतो, पण दुर्लक्ष केलं तर परिणाम विनाशकारी ठरू शकतात. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.